नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अहिल्यानगरमध्ये जर आपल्याला बीएससी कम्प्युटर सायन्स साठी म्हणजेच बीसीएस या कोर्ससाठी 2025 मध्ये जर प्रवेश हवा असेल तर कोणत्या कॉलेजेसला आपण अप्लाय करू शकता। पहिल्या लिस्टमध्ये आपण ठेवलेले आहे अहमदनगर कॉलेज अहिल्यानगर। तर इथे आपण बघू शकता लिंक अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। काही कॉलेजेसमध्ये ऑनलाईन कम्प्लिटली प्रोसिजर आहे, त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर अहमदनगर कॉलेजमध्ये जी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे मित्रांनो, डायरेक्ट ऍडमिशन इथे देण्यात येणार आहे। म्हणजे आता तरी इथे कुठल्याही मेरिट फॉर्म किंवा मेरिट लिस्टची इथे प्रोसिजर नाही। 10 मेला हे ऍडमिशन्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत। साधारणतः 35,000 ते 40,000 ही फीची रेंज असेल। यावर्षी थोडीफार 5-10 हजारांनी ती एखाद्या वेळी वाढू शकते। कॉलेजला आपण संपर्क साधायचा आहे। पुढचं कॉलेज जर आपण बघितलं न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, हे कॉलेज ऑटोनॉमस झालेले आहे। लक्षात ठेवा, ऑटोनॉमसचा अर्थ जवळपास बरेचसे ऑटोनॉमस कॉलेज पुणे शहरामध्ये झालेले आहेत। फर्ग्युसन कॉलेज असेल, एसपी कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल। मित्रांनो, ही कॉलेजेस जरी एसपीपीयू म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी संलग्नित असली तरी यांना जेव्हा ऑटोनॉमसचा दर्जा मिळतो, हे स्वतःचा सिलेबस काढू शकतात, स्वतःच्या अकॉर्डिंगली हे त्यांचे एक्झामिनेशन कंडक्ट करू शकतात। हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर फर्स्ट टाइम आम्ही बघत आहोत की पुणे शहर असो, नाशिक शहर असो, कधीही एसपीपीयूशी संलग्नित कॉलेजेसनी बीएससी कम्प्युटर सायन्स कोर्ससाठी कधी एंट्रन्स एक्झाम घेतली नव्हती। पण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगरमध्ये ही एंट्रन्स एक्झाम देऊनच प्रवेश होणार आहे। तर एंट्रन्स टेस्ट आपल्याला इथे होणार आहे। कॉलेजची एंट्रन्स टेस्ट असेल त्याच्यासाठी आपल्याला वेगळी फी भरायची आहे आणि बेस ऑन एंट्रन्स आपल्याला इथे ऍडमिशन मिळणार आहे। तर आपण इथे बघू शकता 6 मे पासून ही प्रोसिजर सुरू झालेली आहे। 22 मे पर्यंत आपण अप्लाय करू शकता। फीस आपण इथे बघू शकता 55,000 रुपये, 45,000 रुपये आणि 65,000 रुपये। म्हणजे इथे डेटा सायन्सचाही कोर्स आहे, क्लाउड कम्प्युटिंगचाही आहे आणि बीएससी इन कम्प्युटर सायन्स म्हणजेच बीसीएस साठी प्रवेश हवा असेल तर 45,000 रुपये इथे आपल्याला भरायचे आहेत। पुढचा मित्रांनो, इथे आपण बघू शकता प्रेमराज सरडा आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज तारकापूर अहिल्यानगरचं एक कॉलेज आहे। वेबसाईटची लिंक आपण इथे दिलेली आहे। या कॉलेजचे अद्यापही काही अपडेट्स आलेले नाहीयेत, पण माहितीप्रमाणे इथे ही डायरेक्ट ऍडमिशन होतील। कॉलेजला आपण डायरेक्ट संपर्क करायचा आहे। फीची रेंज तीच आहे 35,000 ते 40,000। ओपन कॅटेगरीच्या हिशोबाने आपण ही फीस इथे कन्सिडर केलेली आहे। आपली जी काही कास्ट असेल त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला फी मध्ये सवलत मिळू शकते। पुढे दादा पाटील राजळे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज जर आपण इथे बघितलं तर यांची ऑनलाईन प्रोसिजर कम्प्लिटली आहे। पण मित्रांनो, इथे आपल्याला सरळ सरळ ऍडमिशन मिळतं। जर आपल्याला मेरिट लिस्ट स्किप करायची असेल, मार्क्स कमी असतील तर सरळ सरळ आपण इथे प्रवेश घेऊ शकता। तर इथे फीस तीच आहे 35,000 ते 45,000 साधारणतः इथे फीस आहे। त्यानंतर मित्रांनो, समजा अहिल्यानगरमध्ये म्हणजे कोर अहिल्यानगरच्या कॉलेजेसच्या व्यतिरिक्तही आपल्याला कल्पना असेल प्रवरानगरच्या कॉलेजची, तर प्रवरानगरमध्ये सुद्धा ऑनलाईन प्रोसिजर आहे। डायरेक्ट ऍडमिशन इथेही सुरू आहेत। तिथून थोडंसं आपण जवळपास जर एरिया बघत असाल तर जिजामाता कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स भेंडेमध्ये सुद्धा इथे आपल्याला डायरेक्ट ऍडमिशनची संधी आहे। तर मित्रांनो, जर आपल्याला मार्क्स कमी असतील आणि प्रवेश लगेच हवा असेल तर डायरेक्ट ऍडमिशनचा पर्याय आपण निवडू शकता। आणि समजा आपल्याला ह्या कॉलेजेसमध्ये म्हणजे ह्या कॉलेजमध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल ऑटोनॉमस कॉलेज, तर इथे मात्र आपल्याला एंट्रन्स टेस्ट द्यावी लागेल। ह्या व्हिडिओच्या अकॉर्डिंगली मित्रांनो, आपण पुणे शहरासाठी, नाशिक शहरासाठी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आलेले आहोत। YouTube चॅनलला हे व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत। पुणे शहरामध्ये आपल्याला प्रवेश हवा असेल तर अद्यापही इथे ऍडमिशन्स ओपन आहेत। आपण फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग साठी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता। इथे आपल्याला ज्या काही क्युरीज असतील त्या विचारून त्याचं निरसन आम्ही करणार। एक लक्षात ठेवा, समजा आपण इंजिनिअरिंगचं स्वप्न जर सोडून दिलेलं असेल, 12वी सायन्स मध्ये मॅथ्स असून सुद्धा कमी मार्क मिळाले असतील, सीईटीचा अभ्यास चांगला नसेल झालेला आणि सीईटी चांगली गेलेली नसेल, तर बीएससी कम्प्युटर सायन्सच्या मार्गानेही आपण पुढे जाऊन लक्षात ठेवा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पीजी साठी जाऊ शकतो। आणि यासाठी सगळं काउन्सिलिंग एनएचजी अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येतं। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। तिथे ही लिस्ट आम्ही शेअर करणार आहोत। तसेच पुणे शहर असेल, नाशिक शहर असेल, ह्या सुद्धा लिस्ट तिथे अपडेट केलेल्या आहेत। तर मित्रांनो, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। येणाऱ्या 3 ते 4 वर्षात जर आपण बीएससी कम्प्युटर सायन्स या कोर्सला प्रवेश घेणार असाल तर थिअरी असो, प्रॅक्टिकल असो, प्रोजेक्ट असो, वेगवेगळ्या विषयांवर इथे मार्गदर्शन केले जाते। मित्रांबरोबर चॅनलची लिंक या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका।
धन्यवाद.